नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या वेळेला आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 8वा जो लेसन आहे ऊर्जा शक्तीचा जागर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे या पाठाचे लेखक आहेत. आपण 3 ते 4 पॅराग्राफ पाठीमागच्या वेळेला स्पष्टीकरणासहित पाहिले होते. चला तर मग उरलेला पाठ आपण स्पष्टीकरणासहित पाहूया. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. लेखक सांगतायत ज्यावेळेस हायस्कूलला गेले त्यावेळेस सांगतायत की आमच्या हायस्कूलमध्ये, लेखकांच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी हर सॅटरडे टेस्ट एग्ज़ाम होता था, चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हाईस्कूल ही गरीब होतं, हमारा हाईस्कूल भी गरीब था, त्यामुळे उत्तर पत्रिका घरून न्यावी लागायची. इसी वजह से हमको घर से आन्सर शीट लेके जाना पड़ता था. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची आणि त्या उत्तरपत्रिकेची त्यावेळची जी किंमत होती ती 3 पैसे असायची. म्हणजे आज ती भरपूर रक्कम झाली किंवा आज ते भरपूर पैसे झाले. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना हर सप्ताह में ये 3 पैसे जमा करने के लिए माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं आणि माझी आई खूप मेहनत करायची. आणि त्यामुळे हे 3 पैसे उभे करताना लेखक सांगताय की माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आजही आठवलं, आज भी मुझे याद आ गई की माझ्या अंगावर काठा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. मेरी माँ ने मेरे लिए बहुत मेहनत की. पडेल ते काम केलं, पडेल ते काम तिनं केलं. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, काँग्रेस हाऊसजवळ काहीतरी काम मिळणार आहे असं समजल्याने एकदा ती तिकडे गेली. काँग्रेस हाउस के पास कुछ काम मिलने वाला है. ऐसा सुनने के बाद लेखक बोलते मेरी माँ वहाँ गई. रांगेत उभी राहिली. क्यों मी खडी रह गई. तशीच ताटकळत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं, उसी समय उसको बताया गया की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक जे 3री 3rd स्टँडर्ड आणि त्याच्यावरती जे शिकलेले आहे त्यांनाच काम दिलं जाईल, उनको ही काम दिया जाएगा. हे ऐकून अर्थातच ती नाराज़ झाली. ये सुनने के बाद मेरी माँ नाराज़ हो गई. घराकडं मागं फिरली और फिर घर को वो वापस आ गई. त्याच वेळी तिने ठरलं, उसी समय मेरी माँ ने निश्चय किया, तय किया की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. मैं मेरे बच्चों को बहुत पढ़ाऊँगी, क्योंकि विदाउट एज्युकेशन देर इज़ नो रिस्पेक्ट इन द वर्ल्ड. म्हणजेच शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. आणि अशा प्रकारे तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. उन्हें वैसे किया. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू. मेरे लिए उन्होंने कितना कष्ट किया, मैं कौन से शब्द में व्यक्त करूँ. कोरे पाठकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची. कोरे पाठकोरे म्हणजे पुढं लिहिलेलं आहे, पाठीमागं एकदम प्लेन आहे, एकदम क्लीन आहे. असे उरलेले कागद ती एकत्र जमवायची. ऐसे वो कागद जमा करती थी और उसकी नोटबुक बनाती थी आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळवणं अवघड होतं. नया पेन्सिल मुझे मिलना उस समय बहुत कठीण था. त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागलं. त्यामुळं माझ्या हातामध्ये जेवढी मावेल तेवढीच पेन्सिल मला किंवा त्याच पेन्सिलीनं मला लिहावं लागेल. पुढचा पॅराग्राफ पाहूया. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. लेखक सांगतायत याच हायस्कूलमध्ये भावे सर भेटले आणि ते आम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली. अशा प्रकारे भावे सर आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत आणि हा सायन्समधील विषय असताना अशा प्रकारे तो शिकवला की त्या विषयाची गोडी, वो सब्जेक्ट कैसे हमें पढ़ने के लिए रुचि लगी, ऐसे वो पढ़ाने लगे. त्याविषयी गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.
आणि अशा प्रकारे लेखक सांगतात जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान त्यांनी आम्हाला भावे सरांनी शिकवलं. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भावे सरांनी शाळेमध्ये एक प्रयोग म्हणजे काय मुलांनो, एक्सपेरिमेंट करून दाखवला. भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. भिंग म्हणजे दुर्बीणच्या साहाय्यानं सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद काय करतो, जळतो हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले और मेरी तरफ देखकर वो बोले, माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. अशा प्रकारे लेखकांना उद्देशून भावे सर म्हणाले की माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. ज्याप्रमाणे भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, त्याप्रमाणे तुम्ही काय करा, तुमची ऊर्जा शक्ती काय करा, एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला. एकाग्रता म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेट, पूर्ण फोकस करेन त्याच्यावर. आणि दुसरीकडे मला विज्ञान म्हणजे सायन्स समजलं. आता पुढचा पॅरेग्राफ होऊया. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून गवसलं म्हणजे समजलं. आय कॅन अंडरस्टँड. त्यांना मी कसा विसरू शकेन, भावे सरांना मी कसा विसरू शकेन, कारण त्यांनी मला खूप काही शिकवलं. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात, या भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केले. या सगळ्यांनी मला उत्तम चांगल्या प्रकारे गायडन्स केले, माझ्यावर चांगले संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला या शाळेने आणि या शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. आयुष्याच्या उभारणीसाठी मला या शाळेने, या शिक्षकांनी भरपूर शिदोरी म्हणजे काय, तर पुढील आयुष्यात उपयोगी पडेल असे शिक्षण. याचा इथं अर्थ काय, यहाँ अर्थ क्या है शिदोरी का, कि आगे जाके हमारे आयुष्य में अच्छा उपयोगी पड़ने वाला, हमको उपयोग होने वाला एजुकेशन. भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. संघर्ष करण्यासाठी कॉन्फिडन्स, आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण आठवतात. आणि आजही ते दिवस मला जर आठवलं, दारिद्र्य म्हणजे गरीब परिस्थिती आहे. अशा गरीब परिस्थितीमध्ये त्यावेळचे क्षण मला जर आठवले तर, आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, आणि त्यावेळेस मला हे आठवलं की माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र. संस्कार म्हणजे अच्छे संस्कार, अच्छा बताया. आणि सगळ्यांनी मला चांगलं काही शिकवलं. माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते, कारण याच्यामुळे मी घडलो गेलो. यांनी माझ्यावर चांगले संस्कार केलं आणि संस्कार केल्यामुळे मी चांगला घडत गेलो. आणि असं डोळ्यासमोर उभे ज्यावेळेस राहते, मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. आठवणीतील शाळा आणि शिक्षक या त्यांच्या लेखातून हा पाठ घेतलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ मला वाटते स्पष्टीकरणासहित मी तुम्हाला समजवला, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की प्रत्येक पाठ झाल्यानंतर तुम्हाला मी सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही काय करायचं आहे, त्याचा स्वाध्याय हा पूर्ण करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.